श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री सद्गुरुभ्यो नमो नमः। दोर्भिर्युक्ता चतुर्भिः स्फटिकमणिमयं मक्षमालां दधाना हस्ते नैकेन पद्मं शुकमपि च सितं पुस्तकं चापरेण या सा कुन्देन्दुशङ्खस्फटिकमणिनिभा भासमाना समाना सा मे वाग्देवतेयं निवसतु वदने सर्वदा सुप्रसन्ना। नमस्ते शारदे देवी सरस्वतीमतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमन नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त दत्त दत्त। मंडळी नमस्कार। शिवचिदंबरांच्या या रसाळ अशा अतिशय तत्वज्ञानाला धरून ओतप्रोत तत्वज्ञान भरलेल्या अशा या रसाळ चरित्राचा आख्यानाचं अवगाहन करत असताना त्या चरित्राख्यानातून एक एक ज्याला आपण शिकवण म्हणूया ती घेत असताना आजच्या दिवशी एका इंग्रजांनी कशी भक्ती केली व्यापाऱ्यांनी आणि त्याला शिवचिदंबरांच्या कृपेनं कसा लाभ झाला त्याची गोष्ट मी आपल्या पुढे ठेवतो। आणखीन काही गोष्टीचं अवगाहन करूया। बघा काय घडलं। एक दिवशी इंग्रज व्यापारी एक भारतामध्ये आलेला व्यापार करून सकुटुंब सपरिवार आपल्या घरी निघालेला होता आणि तो घरी चाललेला असताना अचानक समुद्रामध्ये ज्या बोटीमध्ये तो होता ज्या जहाजावरती तो होता अचानक वादळी वातावरण निर्माण झालं। नवे नवे वादळ सुरू झालं। सोसाट्यानं वारा सुटला। ते जहाज हलू लागलं त्या समुद्रामध्ये। जीव घाबरागुबरा झाला। सगळेजण घाबरू लागले जहाजातली लोक आणि त्याच्या मनामध्ये सकुटुंब सपरिवार त्या जहाजातनं चाललेला हा इंग्रज व्यापारी मनामध्ये घाबरून गेला। नवे नवे त्याला असं वाटलं की आता या क्षणी आपला जीव जाणार। या प्रसंगामध्ये काय करावं ते त्याला कळेना अशी परिस्थिती खरं पाहता निर्माण झाली। काय घडलं मग अशा वेळेला? परिस्थिती एवढी बिकट होती की त्या परिस्थितीनुसार आता काय करावं तेच समजेनासं झालं। एवढ्यात एक शिरस्तेदार होता। तो ब्राह्मण होता त्या जहाजावरती जो होता तो, आणि तो धावत धावत तो इंग्रज व्यापारी त्या शिरस्तेदाराकडे गेला आणि त्याला विचारलं, म्हणलं का रे तुम्ही हिंदू लोक संकट काळामध्ये काही प्रार्थना उपासना आराधना करता का? मी माझ्या देवाला बोलावून झालाय, परंतु तुमचा असा कोणी देव असेल। बघा माणूस ज्या वेळेला अतिशय, मी काल का परवाच बोललो होतो, गरजवंताला अक्कल नसते। मग ते सगळे आपण बनवून घेतलेले आपल्याबद्दलचे नियम, आपण बनवून घेतलेल्या आपल्या चौकटी, या सगळ्या माणूस आपोआप बेदखल करतो, बाजूला सारतो, कारण त्यावेळेला त्याला त्याचा फक्त स्वार्थ दिसत असतो। तो जो शिरस्तेदार होता त्यानं हात जोडले आणि तो म्हणतो, साहेब तुम्ही व्यापारासाठी भारतात आलेली मंडळी, आम्ही तुम्हाला काय सांगणार? म्हणले परिस्थिती तर आता अशी बिकट आहे की जहाजावरती सोसाट्यानं वारा सुटलाय, वादळी पाऊस सुरू झालाय, कुठल्याही क्षणी काहीही परिस्थिती निर्माण होऊ शकते। पण तो जो शिरस्तेदार होता तो दत्तभक्त होता, शिवभक्त होता। त्याच्या मुखातनं पहिलं नाव आलं। तो म्हणाला, हिंदू धर्मातील लोक अनेक जरी देवदेवता असल्या तरी प्रत्येकाचा एक एक पंथ ठरलेला आहे। प्रत्येक जण एका विशिष्ट परंपरेला अनुगामित्व प्रत्येकानं स्वीकारलंय। हे जरी सत्य असलं तरी मला विचाराल तर माझं मत इतकंच राहील की प्रत्यक्ष दत्तावतारी असलेले, शिवावतारी असलेले, शिवस्वरूप असलेले शिवचिदंबर हे अतिशय महान अधिकारी असे संत पुरुष, सिद्ध पुरुष आत्ता कर्नाटक प्रांतामध्ये आहेत। आपण त्यांना शरण जाऊया का मनोमन? जर तुम्ही प्रार्थना केलीत, शिवचिदंबरांची आराधना केलीत तर शिवचिदंबर निश्चित तुम्हाला यातून मार्ग दाखवतील। त्याच्या जे मुखामध्ये शब्द आले ती देवाचीच आज्ञा आहे असं समजलं आणि तो जो इंग्रज व्यापारी होता त्यानं काय केलं, मनोमन शिवचिदंबर कुठे राहतात माहीत नाही, शिवचिदंबर हे नावच त्यानं पहिल्यांदा ऐकलं तरी त्याला काही प्रश्न नव्हता। त्यानं काय केलं, मनोमन हात जोडले हिंदू धर्म पद्धतीप्रमाणे आणि त्यानं हात जोडून प्रार्थना केली। बघा
आम्ही गजेंद्र मोक्षाचं आख्यान सांगताना म्हणतो ना, तोच भाव इथे आहे बरं का. इथे सुद्धा तोच आहे. नसे ठावा ब्रह्मा न शिव अथवा श्रीपती हरी, हरी जो काळा ते उचलून कृपा सिंधुल हरी, हरी वाटे काळा करीस विपदी मृत्यू भुजगा, जगाचा जो ऐसा धनिक कवण जो पाव मजगा. असं जे त्या गजेंद्रानं मागितलं होतं आर्तपणे, सोसाट्याचा वारा सुटतोय, मी वाचलो पाहिजे. ते कोण? शिव चिदंबर महास्वामी जे आहेत, त्यांनी माझं रक्षण करावं, माझ्या परिवाराचं रक्षण करावं. मी अनन्य भावे त्यांच्या चरणावरती नतमस्तक आहे. मी अत्रिपुत्र दत्तात्रेय स्वरूप असलेल्या शिव चिदंबरांच्या शिवचरणी अनन्य वंदन करतो म्हणून त्यांना नमस्कार केला. इतकंच नव्हे, तो मनोमन म्हणतो, जर मी यातून वाचलो तर, व्यापार जर भरभक्कम झाला तर चिदंबर स्वामी महाराजांच्या चरणाशी 1/4 भाग आणून चरणी अर्पण करीन. म्हणून मुखातून शब्द पण गेला. किती करुणा आहे भगवंतांना, शिवचिदंबरांना. शिवचिदंबर चरित्रामध्ये फार सुंदर वर्णन आहे. काही क्षणामध्ये पंचमहाभूतावरती सत्ता असलेले शिवचिदंबर, सोसाट्यानं सुटलेला जो वारा होता तो थांबत गेला. ते वावटळ आलं होतं ते थांबलं. ती परिस्थिती परत स्थिर स्थावर झाली आणि ते जहाज सुखरूपपणे पुन्हा आपल्या त्याच्या मूळ प्रांतामध्ये, त्याच्या देशापर्यंत तो इंग्रज आपल्या देशामध्ये जाऊन पोहोचला. तो व्यापारी आपल्या देशामध्ये सुखरूप जाऊन पोहोचला. बघा, तो जो व्यापार आला होता त्याचा व्यापार झाला. त्या चरित्रात वर्णन आहे, 5 लाखाहून अधिक माल त्याचा विकला गेला. इतकंच नव्हे तर त्यानं शब्दाला तो जागला. 5 लाखाचा जो व्यापार झाला होता त्याप्रमाणे त्यांनी 1,25,000 रुपये म्हणजे 1.25 लाख रुपये लगेच बाजूला काढले. 1/4 भाग मी आपल्या चरणी अर्पण करीन. आणि पुन्हा शिवचिदंबरांच्या चरणी येऊन त्यानं ते चरणी ती दक्षिणा अर्पण केली. असं वर्णन इंग्रजानं केलेली ही भक्ती शिवचिदंबरांच्या चरित्रात आपल्याला बघायला मिळते. आणखीन एक गोष्ट आपल्या पुढे सांगायची म्हणजे, गोदावरीच्या काठी राहणारा एक ब्राह्मण होता. बाळकृष्ण असं त्याचं नाव होतं. आणि हा बाळकृष्ण नावाचा जो ब्राह्मण होता तो शिवचिदंबरांच्या दर्शनासाठी म्हणून निघाला. शिवचिदंबरांच्या दर्शनासाठी निघाला. पती पत्नी आणि मुलासह वर्तमान निघाले. पण थोडंच अंतर मुरगोड शिल्लक असताना त्यांचा जो पुत्र होता 1-1.5 वर्षाचा, तो काहीतरी त्याला त्रास झाला, व्याधी झाली. आणि अचानक आलेल्या त्या व्याधीचा परिणाम, सांसर्गिक झालेल्या व्याधीचा परिणाम, तो अचानक मृत झाला. पुत्र मृत झाला हे पाहिलं, परंतु त्यांनी काय केलं? रडत बसले नाहीत. पुत्रशोक झाला पण शिवचिदंबरांचं दर्शन झालं पाहिजे, लक्षात घ्या. त्यांनी त्या आपल्या पोराचा और्धदेय कर्म केलं आणि तिथेच मातीमध्ये त्या पोराला पुरलं. आणि काही दिवसानंतर ते मुरगोडला येऊन पोहोचले, त्याचे दिवस कार्य आटपून. शिवचिदंबरांनी विचारलं, आपण दोघेच जण आलात, आपल्याला पुत्र पण आहे ना, तो कुठं आहे? मर्मावरती बोट ठेवल्यासारखं झालं. डोळ्यातनं दोघांच्याही पाणी आलं. ते म्हणजे आपल्या दर्शनाला येण्याच्या आधी अलीकडे आमचा पुत्र मृत झाला, त्याला तिथे पुरून आम्ही आपल्या दर्शनासाठी पोचलो. ते म्हणाले, तो मेलेला नाही, आत्ताच्या आत्ता सत्तीगिरीला जा, तो बालक तिथे वाट बघतोय. पुन्हा सत्तीगिरी नावाचं गाव जिथे ही घटना घडली होती, त्या सत्तीगिरी गावाला ह्यांना पाठवलं. तो ब्राह्मणाचा जो मुलगा होता, ते जे दाम्पत्य होतं, त्यांचा मुलगा जमिनीतून वर आला आणि रांगत आई वडिलांना बिलगला. पुन्हा आनंद झाला. त्या मृत पुत्राला संजीवन देण्याचं दिव्य काम शिवचिदंबरांच्या कृपेने घडलं. त्या दंपतीला आणि त्या पुत्राला परत आणलं. बघा, द्विजसूत मरता वळले ते मन, या पद्धतीचीच ही पण घटना आहे. या मृतपुत्राला संजीवन देणारे, इंग्रजावरती कृपा करणारे, अशा अनंत लीला करणारे शिवचिदंबर तुमचं आमचं सर्वांचं शिव करोत, कल्याण करोत, मंगल करोत अशी प्रार्थना करू. शिवचिदंबर 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 असं म्हणू आणि अत्रिपुत्र दत्तात्रेयांच्या पवित्र नामाचं स्मरण करून थांबू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.